मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 22 फेब्रुवारीला नागपुरात विराट लॉग मार्च व मेळावा। विदर्भाच्या दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक व प्रशासकीय अन्यायाला वाचा फोडत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या 22 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे विराट लॉग मार्च व जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात विदर्भातील सर्व जिल्ह्यातून हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। प्रेस नोट नुसार महाराष्ट्र राज्य विदर्भ विभागातून मोठ्या प्रमाणावर महसूल व संपत्ती निर्माण होत असतानाही विदर्भाच्या वाट्याला केवळ दुर्लक्ष, कर्जबाजारीपणा व विकासातील तफावत आली आहे। राज्यावरील प्रचंड कर्जाचा बोजा, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न, अपुऱ्या सिंचन सुविधा, आत्महत्या, कुपोषण, आरोग्य व शिक्षणातील समस्यांमुळे विदर्भ मागासलेला राहिला आहे। विदर्भाच्या संसाधनावर आधारित स्वतंत्र राज्यच या प्रश्नाचे एकमेव उत्तर असल्याचा ठाम दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता नागपुरातील विदर्भ चौक येथून लॉग मार्चला सुरुवात होणार असून हा लॉग मार्च प्रमुख मार्गावरून जात चिटणीस पार्क येथे जाहीर मेळाव्यात रूपांतरित होणार आहे। या मेळाव्यात विदर्भातील 11 जिल्ह्यांतील प्रतिनिधी, पदाधिकारी, महिला, युवक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। विदर्भाच्या हक्कासाठी, विकासासाठी व आत्मसन्मानासाठी सर्वसामान्य नागरिकांनी या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत एक लॉंग मार्चचं आयोजन केलं आहे। तो लॉंग मार्च विदर्भ चंडिकेपासून इतवाऱ्यातून निघेल। तो गांधीबाग मार्गे कामगार चौकातून चिटणीस पार्कला येईल आणि तिथे मेळाव्यात त्याचं रूपांतर होईल। 5000 लोक वेगवेगळ्या समूहाचे, सगळे जाती धर्माचे त्यामध्ये सहभागी असतील आणि हे यासाठी राज्य 2027 कडून मिळालं पाहिजे, कारण महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्त्रोत संपली आहे। उत्पन्न 5,60,000 कोटी आणि कर्ज आणि व्याज सगळं मिळून 9,83,000 कोटी झालंय। शिवाय त्यांना काही लायबिलिटी डिस्चार्ज करायचे आहे, जसं पीडब्ल्यूडीचं 40,000 कोटी, इरिगेशनचं 13,000 कोटी, जलजीवन मिशनचं 12,000 कोटी, जिल्हा परिषदांचं 18,000 कोटी, नगर विकासचं 4,000 कोटी, पुन्हा विशेष कामाचं नगर शहर विकास 6,000 कोटी आणि डीपीसी आणि आमदार निधीचं 2,516 कोटी, 95,732 कोटी रुपये आहे। टोटल राज्यावरची लायबिलिटी जी आहे, कर्ज, व्याज आणि जबाबदाऱ्या पार पाडायची ती जवळजवळ 10,49,459 कोटी आहे। राज्य दिवाळखोरीत निघालं, उत्पन्न 5,60,000 कोटीच्या दुप्पट लायबिलिटी आहे। राज्य देशातलं नंबर 1चं कर्जबाजारी राज्य आहे आणि विदर्भ झाला, जर तो 14-15ला झाला असता तो 110 कोटी शिल्लक होता, 17-18ला झाला असता तो 1660 कोटी रुपये शिल्लक होता आणि महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालेलं राज्य आहे। आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर, जर इथलं कुपोषण संपायचं असेल, प्रदूषण संपायचं असेल, लोकप्रतिनिधी वाढवायचे असेल, इथला सिंचनाचा अनुशेष पडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपायच्या, नक्षलवादाला आळा बसायचा असेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनराज खरचान यांनी। या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।